विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचं उपाध्यक्ष झाल्यानंतर पहिलंच अधिवेशन जे आहे ते नुकतंच पार पडलं। हे अधिवेशन विविध प्रश्नावर जे आहे ते गाजलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामध्ये पाहिलं तर हनी ट्रॅप हा मुख्य विषय जो आहे तो या ठिकाणी आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आपल्याला पाहायला मिळतं। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आहेत। सर, काय सांगाल, हनी ट्रॅपचा मुद्दा जो आहे तो पुन्हा गाजलेला आहे। नाशिकसह अन्य राज्यात याची पाळंमुळं जे आहे ते गेलेली आहेत। काय कसं सरकार जे आहे ते गांभीर्याने पाहतं याकडे? काल अधिवेशनाचा शेवटचा दिवस होत असताना राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी काल जाहीर केले की हनी ट्रॅपमध्ये जे दोषी असतील त्या दोषींवरती कठोरात कठोर कारवाई केली जाईल आणि या संदर्भात राज्य सरकार यांनीही गंभीर दखल घेतलेली। त्यामुळे मला असं वाटतं की जे दोषी आढळतील त्या दोषींवरती कारवाई केली जाईल। नक्कीच आपण आता पाहिलं तर संभाजी भिडेंकडून एक वक्तव्य झालेलं आहे की भारताचा खरा झेंडा हा भगवा आहे, तिरंगा झेंडा हा भारताचा झेंडा नसल्याचं त्यांच्याकडून एक वक्तव्य झालेलं आहे। कसं पाहतात याकडं? खरं बघितलं तर भारत देश स्वतंत्र झाल्यापासून भारत हा लोकशाही राज्य म्हणून तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान ह्यामध्ये खरं तर भारताचा राष्ट्रध्वज म्हणून तिरंगाच या ठिकाणी तुम्ही आम्ही सर्वजण आत्तापर्यंत पाहत आलेले। त्यामुळं मला वाटत नाही की जरी कोणी काही म्हणलं तर त्याला तिरंगा हा संविधानाने दिलेला आपल्याला झेंडा आहे। आपण पाहिलं दादा, कालपासून पुन्हा एकदा 2-3 दिवसापासून सुरू झालेली ही चर्चा अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाची। तटकरेंनी देखील विधान केलेलं आहे की अजित पवार हे मुख्यमंत्री होऊ शकतात। तुमचा काय अंदाज आहे? मी तर तुम्हाला पूर्वीपासून सांगतच आलेलो आहे की आमच्या सर्व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची मनापासून अशी इच्छा आहे की राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आमचं एक स्वप्न आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक आमदाराचं स्वप्न आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं स्वप्न आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचं आणि संपूर्ण महाराष्ट्राचं एक स्वप्न आहे की आदरणीय दादांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावे म्हणून। अण्णा, आपण आता पाहिलं तर इस्लामपूरचं नामकरण जे आहे ते झालेलं आहे, ईश्वरपूर झालेलं आहे। तुम्हीच त्या ठिकाणी डायसवर होता। कशा प्रकारचं हे नामकरण जे आहे ते बदलण्यात आलं आहे? खरं तर तिथल्या लोकांची सर्वांची मागणी होती आणि काल ह्या नावाचा किंवा या नावाची जेव्हा घोषणा होत असताना सर्व सदस्यांनी एकमताने त्याला मान्यता दिलेली। त्यामुळे तो एक खुशीचा आणि एक आनंदाचा क्षण आहे असं मला वाटतं। नक्कीच आपण पाहिलं तर पहिलं उपाध्यक्षपद झाल्यानंतर पहिलं अधिवेशन जे आहे ते त्यामध्ये उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाल्यानंतर अण्णा बनसोडे यांनी यामध्ये भाग घेतला होता। विविध विषय जे आहेत ते या ठिकाणी आल्यानंतर आज अण्णा बनसोडे जे आहेत ते आपल्या पिंपरी मतदारसंघात मतदारांच्या जे आहेत ते गाठीभेटी घेताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहेत। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।